तिकडे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 29 फूट 5 इंच इतकी आहे। आणखी 1 फूट पाणी पातळी वाढल्यास पंचगंगा पुन्हा एकदा पात्राच्या बाहेर पडू शकते। घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा प्रचंड आहे आणि त्यामुळेच राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे हे उघडलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूयात। कोल्हापूर शहरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी घाटमाथ्यावर मात्र पावसाचा जोर हा प्रचंड आहे आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील हळूहळू का असेना पण वाढ होत आहे यामध्ये। आणि सध्याच्या घडीला जर बघितले तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 29 फूट 5 इंच इतकी आहे। घाटमाथ्यावरती पावसाचा जोर आहे तो प्रचंड आहे आणि त्यामुळेच राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे हे उघडले गेलेले आहेत। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत आणि त्याच्यामधून भोगावती नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे। तीच भोगावती नदी पुढे पंचगंगा नदीला मिळत आहे। सध्या जर आपण पंचगंगेचं पात्र बघितलं तर अगदी 1 फूट पाण्याची पातळी वाढल्यानंतर पंचगंगा ही पुन्हा एकदा या हंगामामध्ये पात्राच्या बाहेर पडू शकते, अशा पद्धतीचं चित्र आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंचगंगेची पाण्याची पातळी देखील वाढत आहे। राधानगरी धरणामधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू झालाय। त्यामुळे जिल्हा प्रशासन ज्या सूचना देतं त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।